ही मोठी साईज हे द्या. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आज जात आहोत म्हणजे फिश टँकचे मासे घ्यायला. तर हरण्यामध्ये मिळतात चांगले फिश टँकचे मासे, 2-3 ठिकाणी मिळतात, पण आपण बघूया जर समजा एखाद्या ठिकाणी भेटलं तिथूनच घेऊया. तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला व्हिडिओ पण आलेला नाही, तर त्यासाठी म्हटलं एकतरी काहीतरी व्हिडिओ टाकूया मस्त. तर मासे हे म्हणजे खूप छान असतात, गोल्ड फिश वगैरे आपण घेऊया. आणि आता हा आहे इकडं आड्याचा बीच, आडे अंजरल्याच्या मध्ये जो बीच आहे तो आहे, मस्त भरती आहे चालू. आणि रस्त्याच्या साईडलाच आपण आहोत, हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता म्हणजे घरून निघालो होतो तेव्हा जवळपास अर्धा एक तासाने आता आलो आहे अंजरल्याला. म्हणजे अंजरल्याच्या पुलावर आहेत, हे तुम्ही इकडनं बघू शकता. ही खाडी आहे अंजरल्याची आणि तिकडनं एक होडी येऊ राहिली, मोठी लॉन्च आहे, ती तुम्हाला दाखवतो नंतर. आणि इकडनं गावसुद्धा आहेत, हे बघा इकडनं गाव आहे, आडखळ वाटतं काहीतरी, हां आडखळ नाव आहे गावाचं. हा इकडं दापोलीला रस्ता जातो आहे आणि हा इकडं केळशीला जातो आहे. आणि इथं खाडी आहे अंजरल्याची, तुम्ही बघू शकताय. आणि तिकडनं समुद्र, अरबी समुद्र. आणि इकडनं बघा होड्या वगैरे भरपूर आहेत लावलेल्या. मासेमारी पूर्णपणे बंद आहे, म्हणून सध्या होड्या वगैरे सगळ्या लावून ठेवलेल्या आहेत, काहीच नाही. आणि तिथं आहे ते गणपती मंदिर आहे, दिसणार नाही व्यवस्थित, झूम करून नंतर एडिट करताना दाखवेन. तिथं गणपती मंदिर आहे कड्यावरचा, त्याचा व्हिडिओ आपण टाकला, त्याची लिंक मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की बघा. आणि इकडनं होडी येते, ती पण आपल्याला बघायची आहे ना, तर चला. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी मासे मिळतात ना त्या ठिकाणी पोहोचलो आहे. आणि एंट्री करत असतो मी, इथं बघू शकता मस्त तळे वगैरे केलेले आहेत. ते माशांची ब्रीडिंगसाठी हे केलं आहे त्यांनी सगळं. हे बघा झाडं बिडं जाम तुम्हाला इथं बघायला मिळतील, विविध प्रकारचे. बघू शकता किती मस्त वाटतंय ते. तर बघूया आपल्याला आपली मच्छी मिळते की नाही, गोल्ड फिश किंवा मग कोई फिश घ्यायचे आहेत. इकडं पण हे बघा, इकडं पण त्यांनी केले. तिकडं अजून मध्ये बरेच सारे आहेत, ते पण बघूया. शार्क आहेत बरेच मोठे मोठे. झाडं बघू शकता मस्त विविध प्रकारचे आहेत. ते जास्त आता मासे वगैरे दिसत नाही वाटतं, मासे काढले असतील असं वाटतंय. आणि हे झाडं तुम्ही बघताय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे झाडं पण इथं मिळतात. इथं मासे आहेत. मासे वगैरे बघू शकता, इथे एंजल आहेत बरेच मोठे मोठे. हो काका, मच्छी घ्यायच्या आहेत, मच्छी. आणि इकडे बघू शकता कोई वगैरे आहेत. काका मासे घ्यायचे आहेत. गोल्ड फिश आहेत ना, गोल्ड फिश आणि कोई. कसा पेअर आहे? 100 रुपये जोडी. आणि मध्ये नाही आहेत का तिकडं मोठे मोठी साईज? ते मध्ये आहेत, ते मध्ये आहेत ना, मोठे नाही का? मी इथून घेऊन गेलो होतो मागच्या वेळेस, कोई आणि मोठे. मोठे 120 आहेत काय? चला ना त्या मोठेच द्या. मित्रांनो बघू शकताय, हे बघा झाडं वगैरे आहेत, कुंड्या तयार केलेल्या आहेत विकण्यासाठी. आणि इकडं पूर्ण फिश टँकचं हे काम केलं जातं. हां, तर गप्पी वगैरे आहेत सगळे. हां, कोई कोई पण हवेत आहेत ना? मोठे नाही आहेत? मोठे म्हणजे एकदम मोठे आहेत, 250 रुपये. चालेल ना, चला चालेल.
शार्क आहेत की मेलेत. मोठे शार्क नाही का होते ते तिकडे नाही का होते टाकीत ते आहेत की नाही. हे कसे आहेत जोडी. 300 काय. ₹200 जोडी आहेत. मेलाय वाटतं. हां बरोबर ही साईज घ्यायची ना. एकदम मोठा आहे तो. होय दाखवा ना कोणते आहेत. छोटे छोटे अंजल. हां अंजल छोटे. हां हे तर कोई आहेत अजून. काही शुभम की आहेत. हे गोल्ड ना. हां द्या एक जोडी द्या. दोन झाले वाटतं. मेल फिमेल नाही ना समजत. छोटी साईजच आहे वाटतं हे. आता एक कोपऱ्याला बसून राहिले असतील. ही मोठी साईज. हे द्या. नाही पण हा गोल्ड आहे की काय. ते ₹150. हा घ्यायचा चालेल. उघडा. एकच ज्या टाकलेत नाही ना काय मरत बिरत. ओके. दुसरा हा ब्लॅक करा एक म्हणजे काहीतरी जरा वेगळा मिळाला वाटतं. हॅलो बघा तो. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय जवळपास 6 मासे घेतलेले आहेत. आता बिल बघूया किती होतं ते. शुभमकीन घेतलेले आहेत 2 आणि गोल्ड फिश आहेत मिक्स. तर बघूया चला. फायटर हे इथं समोर आणि हे इथे एवढं इकडे. थांबा इकडून जा. तर मित्रांनो मासे घेतलेले आहेत जवळपास. सगळाच बिल हा 600
700 रुपये. 700 टोटल 700 जवळपास झाला बिल 720 रुपये. त्याच्यामध्ये काय काय भेटेल तुम्हाला रूमला जाऊन दाखवतो. म्हणजे जेव्हा आपण सेटअप करू ना फिश टँकचं तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर बघूया चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आपण फिश टँक लावला इथं. आणि हे मासे आहेत. तर तुम्हाला किंमत नाही मग सांगितली. माशांची किंमत जवळपास 600 रुपये होती. 6 मासे आहेत. आणि आता पाणी भरायचं काम चालू आहे. ऑक्सिजन वगैरे सगळं मस्त आहे इथं ऑलरेडी. तर हो सेटअप करूया. व्हिडिओ बघत राहा. प्लास्टिकच टाकायची ना. हां आपण नाही करू. एवढे मासे तेव्हा फिश टँक भरले. ते डस्टबिन मध्ये ते टाकून. काय तर मित्रांनो फायनली फिश टँकमध्ये मासे सोडलेत. तर हे बघू शकता तुम्ही. हे शुभम कोळी आहेत आणि हे गोल्ड फिश आहेत. हे बघा हे गोल्ड फिश आहेत. तो जरा वेगळा आहे पाठीमागचा. तर असा आजचा आपला व्हिडिओ होता. तिथं भरपूर प्रकारचे मासे आहेत पण मग व्यवस्थित दिसत पण नव्हतं म्हणून मग आपण काही जास्त तिथले व्हिडिओ वगैरे नाही. शार्क आहेत बरेच मोठे मोठे. जवळपास 2-2, 3-3 फुटाचे शार्क आहेत पण ते काही नव्हते दिसत. हे बघू शकताय.